तरी नमस्कार मित्रांनो, आज आपल्या पुरण मल्हावटीमध्ये प्रोजेक्ट एक्झिबिशन जमलेलं आहे. तरी आपल्यासोबत बऱ्याच वेळानंतर आता अमित बेलोरे आणि मेकॅनिकल डिपार्टमेंट तसेच आमचे IT चे मुलं जोडलेले आहेत. तरी आपण आता बघू सगळ्याचे प्रोजेक्ट कसे आहेत. चले सुमिती इकडे. निशांत माने, तुमचा प्रोजेक्ट आहे का? नाही, आमचा नाही, पण यांचं खूपच छान दिसतोय. हो, कोणीतरी एक्सप्लेन करा ना. कॅबेज कटिंग हार्वेस्टर बनवलेलं आहे. तर याचा यूज असं की आपण जपनीज टेक्नॉलॉजीनुसार जे हार्वेस्टर आहेत ते खूप मोठे आहेत. ते आपल्याला आपल्याला परवडणार नाही आहेत. त्यासाठी आम्ही मिनी कॅबेज कटिंग हार्वेस्टर बनवले. यासाठी आम्ही ट्रॅक्टरच्या PTOची पॉवर यूज केलेला आहे. PTOची पॉवर पण तिथे पुली आणि आपला चेन आणि चेन मेकॅनिझमने खाली छाप लावले आहे, सॉलिड छाप. तो सॉलिड छाप इथे आले का त्यानंतर इथे ड्युअल गिअर वापरले. ड्युअल गिअर काय काम करणार आहे की जे 180 डिग्री आलेली स्पीड आहे ती 90 डिग्रीमध्ये कन्वर्ट करते. नंतर 90 डिग्री ती स्पीड कन्वर्ट झाल्यानंतर खाली आपलं कॅमेन फॉलोअर मेकॅनिझम वापरले. ते मेकॅनिझम काय करणार आहे, रोटरी मोशनचं लिनियर मोशनमध्ये ट्रान्सफर करणार. त्यानंतर हे ब्लेड असे रोटेट होणार आहे. हे ब्लेड त्यानंतर काय करतात, कोबी कट करणार. जस्ट क्लिकून जाणार त्या कोबीचा लोट तिकून असणार. कोबी कट झाल्यानंतर हा वरचा पण बेल्ट फिरत असणार आहे कंटिन्यू. हा बेल्ट फिरल्यानंतर काय होणार, इथे कोबी अटकणार आणि त्या साईडला ते जमा होणार. त्यानंतर काय होणार, ऑटोमॅटिकली कन्व्हेअरवर जमा होणार. कन्व्हेअर थ्रू कलेक्टिंग टँकमध्ये जाणार. आणि मॅन्युअली आपल्याला एवढं टेक्निकल कळणार गेले आम्हाला, तरी सिम्प्लिफाय करू सांग थोडंसं. म्हणजे आपण कोबी काढण्यासाठी मशीन बनवलेलं आहे. तर शेतकऱ्यांना परवडत नाही आपला मॅन्युअली जरी केलं तरी पण. आणि त्यासाठी काय 10 जण लागतात मॅन्युअली केलं तर. आणि याच्याने आपण फक्त 2च तासात 1 एकर कोबी काढू शकतो. आणि मॅन्युअली केलं 10 जण दिवसभर लागतात 1 एकरासाठी. हे लवकर हो, याच्याने लवकर होते लेबरने नाही. याची मशीन दिवसाला माणसांची 700 रुपये डिझेल 1 एकरासाठी. दिवसात 5 एकर काम करते ही मशीन. यूज करून बघितलं होतं? हो, यूज केलं आहे, न्यूजचे व्हिडिओ वगैरे. धन्यवाद भावा इंट्रोडक्शन आपलं एक्सप्लेन केल्याबद्दल. तरी आपण आता जाऊ आता पुढच्या प्रोजेक्टकडे. तरी कॉलेजमध्ये स्टेट लेवल कॉम्पिटिशनबद्दल काय सांगू शकतो? सांगायचं म्हटलं तर खूप काही असं. मी एक असंच म्हणेन की याच्यानंतरही असे कॉम्पिटिशन होत राहावे, असे प्रोजेक्ट बघायला भेटले. नवीन कन्सेप्ट होत्या याच्यामध्ये. इंडस्ट्री 4.0 जी काही कन्सेप्ट आहे येऊ घातलेली, ही बऱ्यापैकी बऱ्याच प्रोजेक्टमध्ये दिसली. धन्यवाद सर, आपण आपली मत मांडल्याबद्दल. हां, तरी आता आपल्याकडे नांदेडची काही मुलं जोडलेली आहेत. तर यांचा प्रोजेक्ट आहे, खूपच सुंदर दिसतोय. बघू आता ह्यांना विचारू कसं आहे बुवा. तेवढं टेक्निकल सांगू नको, सिम्प्लिफाय म्हणजे. तर आमचा काही नाही, हा व्हॉईस ऑपरेटेड रोबोटिक काम आहे. आपण याला मोबाईलशी कनेक्ट करून व्हॉईसवर ऑपरेट करतो. थोडंच काहीतरी करून तर हा आता बघू शकता आपण. फोनमध्ये एक ॲप आहे जे प्ले स्टोरवर भेटतं. त्याशी डायरेक्ट कनेक्ट करून आपण याला याचा कमांड ऑल ओपन कमांड सेंड झाली आणि इकडे हँड ऑफ केलं. ऑल क्लोज. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, जिथं आपला हात जाऊ शकत नाही, जिथं केमिकल सांडलेले आहे किंवा आग लागलेली आहे, तिथं जाऊन कोणतं बटन वगैरे बंद करायचं असेल किंवा काही काम करायचं असेल, तर ह्याला आपण वेगळ्या मटेरियलने, कार्बन फायबर टाईप कोणत्या तरी मटेरियलने ह्याला बनवून तो हात आपण तिथे यूज करू शकतो. याचा पुढचा म्हणजे कोपऱ्याच्या पुढचा पण हात डेव्हलप होऊ शकते. पूर्ण बॉडी तयार होऊ शकते रोबोटची. बॉडी तर खूपच सुंदर प्रोजेक्ट आहे. तरी आता ओळू आपण पुढच्या प्रोजेक्टकडे. धन्यवाद मित्रांनो. पुढचा प्रोजेक्ट आहे आपल्याकडे. तरी टेक्निकल सांगू नका, सिम्प्लिफायमध्ये. जसं की आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे सेमी ऑटोमॅटिक वेटिंग मशीन. तर याच्यामध्ये याचा उपयोग शेतामध्ये होणार आहे. जसं की आपल्या शेतकऱ्या राज्यासाठी छोटंसं काही आपण प्रयोग केलेला आहे. तर याच्यामध्ये एक साथ 3 ऑपरेशन होतात: पेरणी, फवारणी आणि कोळपणी. कोळपणी काय करतं, जे आपले 2 म्हणजे पिकांचे समजा लाईन असतील तर त्याच्यामध्ये जे उरलेलं सरफेस आहे त्याच्यामध्ये जे रिमूव्हल ग्रास आहे, गवत वगैरे जे काही असेल तर त्याला काढण्यासाठी कोळपणीचा यूज होतो. आणि रोपट्याला जर काही कीटक वगैरे जर लागलेला असेल तर त्याला आपण याच्यामधून कीटकनाशक औषधं जे असेल तर याच्यामध्ये आपण फवारू शकतो. आणि आधी काही मेकॅनिझम्स होते त्याच्यामध्ये एक साईडच, म्हणजे हे असं पाठीवर घ्यायचं आणि हाताने फवारायचं. त्याच्यामध्ये मॅनफॉर म्हणजे असं जास्त व्हायचं, फटिक लवकर यायचं. तर याच्यामध्ये दोन्ही साईडला आपण फवारणी करू शकतो. आणि ॲज पर रिक्वायरमेंट आपण असा हा खतही रोपट्याला देऊ शकतो. म्हणजे जसे आपली रिक्वायरमेंट आहे, साधारण म्हणलं तर याच्यामध्ये 2 ग्रामपर्यंत खत रोपट्याला मिळून जातं. नाही, आता एक साथ हे 3 आहेत. आधी होते म्हणजे काही फक्त पेरणीच होतं,
काही कोळपणीच वगैरे होतं, पण हे एक साथ आम्ही 3 केलेलं आहे. म्हणजे पेरणीच्या यंत्रामध्ये सुद्धा आपण ते खात घालू शकतो. हां हा? हां मग त्याला बी हे असलं असते ना ते हां 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 त्याचा उपयोग काय आहे? कोळपणी करण्यासाठी याचा ओळखणीचं बी असते ना त्याला. अनलिमिटेड जे गवत आहे ना ते काढण्यासाठी काढण्यासाठी उपयोग होतो. आणि याच्यामध्ये फ्युचरल काही मॉडिफिकेशन्स आहेत. म्हणजे हा फक्त एक सॅम्पल रेडी झाला आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशन पण होतं त्याच्यासाठी हे आणले ना, तर याच्यात करण्यासारखे आणखीन खूप काही मॉडिफिकेशन्स आहेत. फ्युचरमध्ये स्केल अप करण्यासाठी काय प्लॅन आहे? आहेत मोटर वगैरे बसवण्यासाठी, म्हणजे आपण याला मोटर पण बसू शकतो. कोळपणीला फक्त म्हणजे असं मॅन्युअली फोर्स लागणार आहे त्याला. आपल्याला करून दाखवू ना. हां, फटिक येतो जास्त त्याच्यामध्ये. येतो ना त्याच्यामुळे तिथे इंजिन बसतं. आणि हे पंप असल्यामुळे इलेक्ट्रिक फवारणी आणि हे आणि हे जे आहे ती चिखलात जेव्हा गेलं तेव्हा तिकडे बसणार आहे ना, त्याच्यामुळे ती एम एस प्लेट बसवली बैलगाडी असते आणि त्याला रॉड लावलं. त्याचा काय उपयोग करून बघितला गेलो. हो, याचा यूज घेतलेलं शेतकऱ्यांना पण दिला होता चालवण्यासाठी आणि आम्हीही घेतलेले. कॉस्ट किती पडले? जर हे म्हणलं तर फक्त 5,000 मध्ये हे सगळं म्हणजे ही फ्रेम तयार झालेली आहे 5,000 मध्ये. आणि हा पंप म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे हा असतोच अवेलेबल. मग हे दोन्ही मिळून 10,000 पर्यंत रेंज. ते फवारा आहे ना, रिमूव्ह करता येते का आपल्याला? हा, हे काढून सुद्धा आपण फक्त कोळपणी आणि पेरणी करू शकतो. फायनल जेव्हा तुमचा प्रोजेक्ट रेडी होईल तेव्हा हां. याची काय कॉस्ट येईल? याच्यामध्ये आता मोटर वगैरे बसवावं लागणार, इंजन हे ते बसवावं लागणार. 20-25 पर्यंत जाईलच. हे 25 एका वर्षासाठी ना? नंतर ना पण हे चालत असेल. नाही, हे जे लाईफ म्हणजे कितीही तुम्ही यूज केलं तरी चालूच याच्यात. मग दुसरं काही बदल हे करायची गरज नाही. म्हणजे मॉडिफिकेशन होईल ना त्यामध्ये. म्हणजे जास्त काही मेंटेनन्स नाही. जसं की सेन्सर खराब झाले, हे खराब झाले, अदर प्रोजेक्ट सारखं याच्यामध्ये तसं काही नाहीये. फक्त या आता जर समज आता हे टायर ते लावले बरोबर चिखल ते नसते ना आपल्याकडे. एम एस प्लेट बसवायची. ते बैलगाडीचं जसं असतं ना, ते रोड सरफेसवर पण चालतं, चिखलमध्ये पण चालतं. याच्यामध्ये छोटे छोटे रॉड म्हणजे ते ग्रीप मिळते आणि ते आणखीन जास्त फास्ट वर्क करू शकतं. म्हणजे माती ओली जरी असली तरी पावसात शेतामध्ये असं पडल्यानंतर. छान आहे. थँक्यू. भावा, तुमचा प्रोजेक्ट थोडक्यात एक्सप्लेन करू सांगा. टेक्निकल बोलणं सो आम्हाला कळावं असं सोपं. शॉर्टकट सांगू. शॉर्टकट. एक व्हॉइस कंट्रोल व्हील चेअर आहे जी मोबाईलला कनेक्ट होणार आहे. एक नॉडियम्स यूज केलं त्याच्यामध्ये आणि एक ॲप बनवली आहे. जाऊ दे. हा, एक ॲप बनवली आहे. ज्यावेळेस आपण याला ऑन करून येते आयपी ॲड्रेस येतो, तो आयपी ॲड्रेस त्या ॲपमध्ये पुट करायचा. ज्या टायमाला आपल्याला अथॉरिटी भेटते, बरोबर आयपी ॲड्रेस टाकला का ते चालू होते. अथॉरिटी भेटल्यावर आपल्याला कंट्रोल करायची पूर्ण आपण मोबाईलने त्याला कंट्रोल करू शकतो. मोबाईलने आपण त्याला लेफ्ट राईट फॉरवर्ड हे करू शकतो. लेफ्ट राईट फॉरवर्ड रिव्हर्स नाही ते डिस्टर्ब नाही. एक व्हॉइस कमांड पण देऊ शकतो त्याला आपण. फॉरवर्ड आला. त्याचा मेन पर्पज असा आहे, जे बेड रेस्ट पेशंट आहे ना, जे समजा पुढे जाऊ शकत नाही, कंटिन्यू एक माणूस असतो सोबत ठेवा लागतो, त्याच्यासाठी ते एकदम उपयुक्त आहे. ते एकदम सिम्पल आहे. त्याला मोबाईल थ्रू कनेक्ट करू शकतो आपण आणि ते स्वतः करू शकतो. असे कोण बनवले का कोणत्या? हा, एक पेटंट आहे. पण आपल्या मिनी मॉडेल छोटा. आता मिनी प्रोजेक्टची कॉस्ट आम्हाला 3,000 आपल्याला 2.5-3 रिअल लाईफमध्ये केल्यास किती कॉस्ट? आमचं जे एस्टिमेट कार्ड आहे, आम्हाला जो मोठा प्रोजेक्ट बनवायचा आहे ना, त्याची आम्हाला जाते 20,000 पर्यंत जाते. जो आम्ही ॲक्च्युअल व्हीलचेअर बनवणार आहे, जे आपण बाजारला भेटते त्याच्यावरती वर्किंग करणार. बनवायचा विचार आहे का? हा, बनायचा विचार आहे आमचं त्याच्यावर काम चालू आहे. पण आम्हाला कसं आहे, आता टाइम भेटलो नाही ना, आम्ही लास्ट 1 हप्त्यामध्ये एक मिनी व्हर्जन बनवून आणले दाखवायचं. प्लॅन्स आहेत एक्झिक्यूट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी? हा, हे आमचे गायडन्स बिल्डर्स आमच्यासोबत आहे. आमचं वर्किंग चालू आहे. एस्टिमेट काढलं आहे, प्लॅन पण आहे. आमचं आता ते जेव्हा वर्किंग चालू आहे ना, सांग मला सिम्पलमध्ये तुझा प्रोजेक्ट एक्सप्लेन कर. ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये काय आहे, आमचा प्रोजेक्ट हा लंग कॅन्सर डिटेक्शन करतो नाही का, डिटेक्ट करतो. मग ॲक्च्युअली त्याच्यात काय करायचं, आपला सिटी स्कॅनचा जो इमेज असतो ती इमेज त्यावरती टाकायची आणि त्या इमेजच्या प्रोसेस होऊन आपल्याला कळतं की त्यात कॅन्सर आहे की नॉर्मल रिपोर्ट आहे, अशी त्याची वर्किंग आहे. रिअल लाईफमध्ये आता तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी काय प्लॅन आहेत का तुमचं? रिअल लाईफमध्ये जर करायचं म्हणलं तर सिटी स्कॅनचे जे असतात, तर सिटी स्कॅन MRI सेंटर, तिथं जर आपलं सॉफ्टवेअर अपलोड केलं ना, तर ते सॉफ्टवेअर अपलोड केल्यानंतर काय होईल की तिथं जे रिपोर्ट डॉक्टरकडे जाण्याने वेळ जो होता तो वेळ वाचल आणि आपल्याला रिपोर्ट पटकन भेटेल. त्याचं पेटेंट आधी होतं का तुमचं आहे? नाही, पेटेंट नाही आहे. हा फर्स्ट मॉडेल आहे. फर्स्ट मॉडेल हां, आहे. याची एक्झिस्टिंग सिस्टम नाही आहे, याचं फर्स्ट मॉडेल. काय विचारायचं तुम्ही?
जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. फीडबॅक द्या सर. सरला झूम करा. काय नाही मित्रा, अरे नको टेन्शन घेऊ. कॉम्पिटिशन लई छान होतं, त्याच्यामध्ये एवढे पोरांनी पार्टिसिपेट केलं होतं. आता थोडं टफ वाटलं त्यामुळे, पण काही असं कॉम्पिटिशनमध्ये खूप मजा आली. ॲक्च्युली कॉम्पिटिशनमध्ये खरा पॉईंट ना, जेव्हा समोरचे जेव्हा जज आले ना, त्यांना आपले जेही कॉम्पिटिशनमध्ये जेही काही आम्हाला येत होतं ते एक्सप्रेस केलं आम्ही. ओव्हरऑल कॉम्पिटिशन एक नंबर होता, दुसरं काही नाही. वातावरण कसं वाटलं PLG? चांगलं होतं मित्र वातावरण. खरंच राहायची चांगली सोय केली होती आणि जेवणाची उत्तम सोय होती. त्यानंतर आता चहा वगैरे नाश्त्याची सोय आहे, त्यासाठी थँक्यू. जेवायला काय होतं? काय वाईट वाटलं ते मी सांग. काय नाही वाईट वगैरे काही नाही. जेवायला काय होतं तिकडं जाऊन पाहून घ्या आता. तर मित्रांनो, पुष्कर पत्के आणि सुमित बेलोरे यांचा प्रोजेक्ट आहे हा कूलर. तो सुमित तुम्ही वर्किंग सांगा तुम्ही. आमचं ही कूलर जे आहे करंटवर चालतं. हां, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. त्याच्यात स्पेशल गोष्ट सांगा. काय मी सांगतो, मधला पंगा फिरतो, बरे खावा येते, रात्री तुम्हाला झोप अशी मस्ती येईल एकदम. तुम्हाला असं हिमालयात झोपल्यासारखं वाटेल या कूलर. मच्छर जर चावले, जरा झूम करा जरा, हो का जरा निघाले जरा. हे याच्या अडचणीमुळे निघालेलं आहे. हे कोडू बोर्ड बघून याचं खूप चला. तर आम्हाला ह्याचा आलाय ते बनवायचं कॉस्ट कॉस्ट आला आहे 0 रुपये. 0 रुपये फुकटचं भेटतं आम्हाला. काय वायर फेर तर लावला का? सगळं फुकटचं आहे. आता फुकट आहे. ही जी धूळ ही ती तुमच्या कूलरवर हुलाली आहे, त्याला घालवण्यासाठी काय उपाय आहे का तुम्ही? पाणी कुठं होतं? फुक मारणे. मग काय फ्युचर प्लॅन काय आहेत तुमचे इथे इंडस्ट्रीज घालायला कूलरला? आमचे फ्युचर प्लॅन आत्ताच कोण भिजून चालले विचारायला. हवा थंड लागलेली आहे का? सगळेजण विचार करायचे कुठून आणलं. आपण आम्ही सांगणार नाही. आमचं पब्लिकला विचारू कसं वाटलं. भावा तुला काय वाटते कूलर कसं आहे? एक नंबर फर्स्ट प्राईज कूलरनेच घेतलाय. 1 लाख रुपये आता तुला वाटतं या कूलरला जातील? हो, 100% वाद आहे का? 100% हो. चालतंय, आता पुढच्या प्रोजेक्ट करू आपण. ह्याचा प्रोजेक्ट तुझा कोणता प्रोजेक्ट इथंच आहे का? ये की मग सांग लवकर काय आहे तुझं? काय थोडक्यात एक्सप्लेन करेल. लिकेज करंट डिटेक्शन सेफ्टी शूज आहे. लिकेज करंट पासून आपल्याला हे डिटेक्शन येतं. थोडं टेक्निकल सांगू नको, थोडंसं आम्हाला कळावं असं सांग. काम करायला पाण्यामध्ये करंट उतरला किंवा कोणत्या पण मेटलमध्ये वगैरे करंट उतरला तर तो डिटेक्ट करतो आणि LED ब्लिंक होते. नंतर बजर बीप करतं आणि पायाला व्हायब्रेशन्स येतात आणि मोबाईलवरती मेसेज येतो की किती करंट डिटेक्ट झालेला आहे आणि त्याची करंट डेन्सिटी किती. फक्त पाण्यातच यूज करू शकतो. नाही पाण्याकडे कुठे पण जिथे पण लिकेज जिथे पण करंट उतरलाय ना, आता रॉडमध्ये जरी करंट उतरला ना तरी पण सांगेल तो. करंट लागणार नाही? नाही, करंट लागणार नाहीचा विषय नाही. तुला अलर्ट करंट आहे का नाही, हां तुला प्रोटेक्शन दिला, आपण फक्त अलर्ट देईल. म्हणजे तू वाचशील असं नाही बरं का. ते तर अलर्ट डील. मग तू मागे यायचं, मग मागे मला सांग, समज एखाद्या वेळेस पाण्याचं फिल्टर आहे, त्याला पाणी घ्यायला गेलो आणि त्याला लागला, माझ्या हाताला शॉक लागला. ते आधीच सांगून आधीच सांगून दे याच्यात करंट लिकेज. आणि आता हे जे तू बोललाय ना फिल्टरवाला, तर हे सर्किट ना आपण तिथे इन्स्टॉल करू शकतो. फक्त सर्किट बूट नाही, त्या पॅनाच्या फिल्टर जवळ. हां, मग जर तिथे लिकेज करंट उतरला समज, तर मग हा डायरेक्ट डिटेक्ट करून अलर्ट देऊन टाकेल तुला, बजर बीप करून किंवा मोबाईलवर मेसेज टाकून का इथे लिकेज. बरं, समज आता एखादा वायर एखादा वायर समज थोडासा ढिला वगैरे झाला आणि याच्यामधला आणि आपण जेव्हा पाण्यात गेलो समज, थोडासा डिले केला त्यानं करंट लागायला, तवरचा माणूस करंट लागून पहिले टेस्ट होईल. रोज सकाळी टेस्ट होईल त्याच्यावरती जेव्हा वापरायच्या आधी की सगळं नीट व्यवस्थित चालू आहे की नाही. मग त्याच्यानंतर ऑपरेट करता येतो. कॉस्ट याची 2,500. जास्त याच्यात बनवलं तर 1,500 पर्यंत येऊ शकते, याची कमी करून. जास्त क्वांटिटीमध्ये. हो, तुमचं स्केलअप करण्यासाठी प्लॅन आहेत का पुढे? हो, तर ऑल द बेस्ट. चांगला आहे तुमचा प्रोजेक्ट, आवडला सेफ्टीसाठी.
सर आता गुड आफ्टरनून. फर्स्ट आहे ना आपलं हे जे टॉपिकचं नाव आहे सेफ कनेक्ट ऑन रोड लाईफ सेवर. तर याच्यामध्ये 2 मेन की फीचर्स आहेत. फर्स्ट ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन आणि सेकंड तेवढं टेक्निकल तेवढं सांगू नको, सिम्पलमध्ये सांगा. सिम्पली जर बघायला गेलं तर याच्यामध्ये कसं जे काही ॲक्सिडेंट होणार आहे, ॲक्सिडेंट झाल्यानंतर फर्स्ट आजकालच्या कारमध्ये बघू शकतो की सेफ्टीसाठी कोणते टेक्नॉलॉजीज प्रोव्हाइड केलेले नाहीत, पण बाकीचे टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. बट सेफ्टीसाठी कुठंच नाही. सेफ्टीसाठी आपल्याला फक्त एअरबॅग आणि सीट बेल्ट, तरी हे असून सुद्धा आहे ना डेथ रेशिओ काय कमी झालेला नाही. तर त्यासाठी आपण हे कमी करण्यासाठी आपण आहे ना एक सोल्युशन फाईंड केलेलं आहे. तर यामध्ये कसं जेव्हा ॲक्सिडेंट घडेल तर त्यावेळेस काय होणार आहे, हे हायड्रॉलिक्स काय करत शॉक ॲब्झॉर्ब करून घेईल. 15 to 20% इम्पॅक्ट कमी होईल. त्यामुळं कसं होईल, जे सेफ्टी जी आहे ती एनहान्स होईल. आणि याच्यामध्ये एक ॲक्सिडेंट डिटेक्शन सर्किट आहे. ॲक्सिडेंट डिटेक्शन म्हणजे ॲक्सिडेंट जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय होईल, आपले जे फेवरेबल पास कॉन्टॅक्ट आहे एमर्जन्सी कॉन्टॅक्टला आपला आहे ना मॅसेज आणि कॉल जाईल टू अलर्ट करण्यासाठी त्यांना. आणि त्यानंतर जे इमर्जन्सी हेल्पलाईन्स आहेत जसं की पोलीस, फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स, त्यांना ऑटोमॅटिक. थँक्यू. ॲक्सिडेंट जर लांब झाला तर वेळ वगैरे लागलं तर दुसरे काय फीचर्स वगैरे आहेत? फर्स्ट सर आपण हे जे हेल्पलाईन्स इमर्जन्सी हेल्पलाईन्सला जर कॉल केलं तर ते नियर बाय हॉस्पिटलला ऑटोमॅटिकली कॉल लागेल. कसं काय की ते टोल फ्री नंबर्स आहेत, ऑटोमॅटिकली ते नियर बाय हे डिटेक्ट करून ऑटोमॅटिकली करते. तर ह्याच्यामध्ये आम्ही GSA मॉडेलचा यूज केला. GSA मॉडेल काय करते, ग्लोबल सर्व्हिस फॉर मोबाईल कम्युनिकेशन. तर ह्याच्यामध्ये काय होईल, आपली लाईव्ह लोकेशन जी आहे ते त्यांनी ट्रॅक करू शकतील की हा बा कुठे ॲक्सिडेंट झाला आणि किती वेळ लागेल. नियर बाय हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून आपल्याला हेल्प प्रोव्हाइड करतो. म्हणजे ते साऊथचा मूवी आहे बघ, एक प्रेमालू काय तर, प्रेमालू नाही बहुतेक कोणता तर आहे, ते पीवरूनच आहे. प्रेमालूच आहे का? हां, त्याच्यात होता बघा हा प्रोजेक्ट, तोच आहे का? त्याच्यापेक्षा नाही, याच्यामध्ये कसं आहे, आपलं हे कन्सेप्ट आहे ना फक्त एक रिअल इन्सिडेंटून घेतलेलं आहे. जसं की आता एक परवाच्या दिवशी तुम्ही अर्धापूरला एक ॲक्सिडेंट झालेला, एक हेवी ट्रान्सपोर्टेशन व्हेकलला स्कोडानं ओढलं. त्यामध्ये 5 ते 6 जणं म्हणजे ॲट द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला. तर त्यामध्ये काय झालं, ते कारला जे आहे ते इम्पॅक्ट जास्त पडला होता, म्हणून ती कारमधले जे पॅसेंजर्स ते ॲट द स्पॉट मरून गेले. तर त्यासाठी एक सोल्युशन बनू शकता. आणखीन एक इन्सिडेंट घडला होता. मी अर्धापूरला जात होतो, मी एका गावाला फॅमिली फंक्शनसाठी. तर जाता वेळेस मी एक ॲक्सिडेंट बघितला. त्यामध्ये बी सेम टू सेम ॲक्सिडेंट होता. एक ट्रकनं आहे ना एक लोडिंग आयटमला ओढवलं होतं. त्यामध्ये ते पूर्ण काहीतरी गावाला जात होते सगळे लोक. तर त्यामध्ये कसं त्यांचा मृत्यू झाला सगळ्यांचा आणि काही जण खूप गंभीर जखमी झाले. तर ते 16 ऑगस्ट 2024ची घटना आहे ती. तर त्या गोष्टीला आम्ही अनुसरून हे प्रोजेक्ट रेडी केलेलं आहे. त्याला इम्प्लिमेंट करणार होतो. इम्प्लिमेंटेशन करू 100% सर. किती कॉस्ट आला तुम्हाला? फर्स्ट आपल्याला प्रोटोटाईपसाठी सर आपल्याला 5,000 to 6,000 कॉस्ट आलेला आहे. बट आपण ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करायला गेलं तर आपल्या सर्किटला कारच्या याच्यानं खूप कमी आहे ना, खूप कमी कॉस्ट लागेल. फक्त कॉस्टिंग आपल्याला जास्त लागणार आहे हायड्रोलिक्ससाठी. हायड्रोलिक्स बी कारच्या कॉस्टनुसार तर खूप मिनिमम कॉस्ट लागणार आहे. तरी फ्युचरमध्ये स्केलअप करण्यासाठी प्लॅन काय आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही कुठंच नाही ना, म्हणजे ही न्यू इनोव्हेशनसुद्धा म्हणू शकतो आपण. हायड्रोलिक्स आडास आहे. आडासमध्ये बघू शकता की 360 डिग्री मॉनिटर करते आणि गाडीला अलाईन करते आणि पुढच्या गाडीची स्पीड बघून मॅच करून गाडीची स्पीड कमी जास्त करते. बट ते फक्त असिस्टंट करते. पण हे झाले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याला असिस्ट करण्यासाठी. बट सेफ्टीसाठी कुठं प्रोव्हाइड केलेलं नाही कोणते सर्किट. तर त्या सेफ्टीला एनहान्स करण्यासाठी आपण हे डॅम्पर सर्किटचं यूज केलेलं. जे काही इम्पॅक्ट 15 to 20% जे काही इम्पॅक्ट कमी होईल, त्या इम्पॅक्टनं आहे ना जे काही सेफ्टी डेथचा रेशिओ कमी होईल तेवढाच खूप राहील. आता हे तू ट्रकला बनवलेस, ठीक आहे, हे ह्या ट्रकच्या बाहेर बनवलेस ना? हां, ते आपण मध्ये बनवू शकतो. प्रोटोटाईप आपण कारमध्ये जर आपण बंपर्स असतात, डॅम्पर्स असतात, त्या डॅम्पर्सच्या मागे फक्त आपण हायड्रोलिक इन्स्टॉल करणार आहोत. सेम त्याच्या शेपला ह्याला न छेडता आपण आहे ना त्याच्या मागे हायड्रोलिक्स इन्स्टॉल करणार आहोत. म्हणजे एरोडायनॅमिक्समध्ये बी त्याला फरक पडणार नाही आणि जे काय वेटमध्ये बी जास्त फरक पडणार. हायड्रोलिक्सचं वेट मॅक्झिमम 40 to 50 kg होईल, ते विच इज मिनिमम. आता तुम्ही तुमचा हा प्रोजेक्ट रिअल लाईफ व्हेकलमध्ये जर इम्प्लिमेंट केला तर त्याची कॉस्ट किती पर्सेंट? कॉस्ट व्हेकलची जर सोडली तर त्याचा कॉस्टिंग आपल्याला 10,000 to 15,000 मध्ये ते इम्प्लिमेंटेशन होऊन जाईल. म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे तुमचा प्रोजेक्ट. इफेक्टिव्ह आहे. चालते, खूपच छान एक्सप्लेनेशन केलंस. काय विचारायचं? थँक्यू सुमित. ऑल द बेस्ट तुम्हाला. भारी प्रोजेक्ट आहे.
you regret. You got me thinking about when you were mine.